बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा पोलीस भरती प्रश्न उत्तर संग्रह घेऊन आलेलो आहोत. इतिहास, समाज सुधारक या घटकावरील. तर आता आपण पेज नंबर 31 पासून बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, आर्क्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ कोणी लिहिला? लोकमान्य टिळक यांनी लिहिला आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मगाव कोणता? टेंभू, सातारा येथे आहे. आगरकर व टिळक यांनी पुण्यामध्ये कोणती शिक्षण संस्था स्थापन केली? डेक्कन एज्युकेशन सोसायटी. सुधाकर वृत्तपत्र कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी. स्त्रियांनी जॅकेट घातली पाहिजेत असे मत कोणत्या समाज सुधारकाचे होते? गोपाळ गणेश आगरकर यांचे होते. जिवंतपणी प्रेत यात्रा पाहणारे समाज सुधारक कोण? गोपाळ गणेश आगरकर. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस या ग्रंथाचे लेखक कोणी केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी केले. वि रा शिंदे यांचा जन्म कुठे झाला? जमखंडी, कर्नाटक येथे झाला. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. वाघ्या मुरळी प्रतिबंधक परिषद कोणी भरवली? वि रा शिंदे यांनी भरविले. वि रा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? वि रा शिंदे यांनी केली. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मवृत्त कोणाचे आहे? वि रा शिंदे यांचे आहे. पुणे येथे पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह कोणी केला? वि रा शिंदे यांनी केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कोठे झाला? शेरवली, रत्नागिरी येथे झाला. महर्षी कर्वे यांच्यावर कोणत्या पाश्चात्य विचारांचा प्रभाव होता? स्पेन्सर. विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. 1910 मध्ये निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना 1916 मध्ये कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केव्हा केली? 1944 मध्ये केली. महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते? आत्मवृत्त. महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? 1958 मध्ये. पहिले महाराष्ट्रीयन होते हे. भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय आहे? रामकृष्ण विठ्ठल लाड. कोणत्या समाजसुधारकाने कुष्ठरोगावरील प्रभावी औषध बनविल्याने त्यांना धन्वंतरी म्हटले जाते? डॉक्टर भाऊ दाजी लाड यांना म्हटले जाते. मुंबईचा सिंह असे कोणाला म्हटले जाते? फिरोजशाह मेहता यांना म्हटले जाते. बॉम्बे क्रोनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? फिरोजशाह मेहता यांनी सुरू केले. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र असलेले दीनबंधू वृत्तपत्र मुंबई येथे कोणी सुरू केले? नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केले. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते? नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटले जाते. बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? दादासाहेब पांडुरंग तर्खडकर यांनी केली. मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला म्हटले जाते? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हटले जाते. मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिले? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिले. निबंधमाला नावाचे मासिक कोणी सुरू केले? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केले. आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. मराठी भाषेचे जॉन्सन
कोणाला म्हटले जाते? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जाते. पंडिता रमाबाईंनी हंटर आयोगापुढे साक्ष देताना कोणती मागणी केली? स्त्रियांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावे ही मागणी केली. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी केली. शारदा सदनची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी केली. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडिता रमाबाई यांनी लिहिला. मुक्ती सदनची स्थापना रमाबाईंनी कोठी केले? केडगाव पुणे येथे केली. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे यांनी केली. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे यांनी लिहिला. कोणाचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो? पंडित जवाहरलाल नेहरू 14 नोव्हेंबर. 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला. आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हटले जाते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? अँड ऑटोबायोग्राफी. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा होतो? राष्ट्रीय एकता दिवस. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. भारताचे लोहपुरुष कोणाला म्हटले जाते? सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटले जाते. अखिल भारतीय सेवांचे जनक असे कोणाला म्हटले जाते? सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटले जाते. आचार्य विनोबा भावे यांचे पूर्ण नाव काय आहे? विनायक नरहर भावे. महाराष्ट्र धर्म या मासिकेची स्थापना कोणी केली? आचार्य विनोबा भावे यांनी केली. वर्धा हे महारोगी सेवा मंडळाची स्थापना कोणी केली? आचार्य विनोबा भावे यांनी केली. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण? आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची सुरुवात कुठून केली? पोचमपल्ली तेलंगणा येथून केली. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? विनोबा भावे. वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली? आचार्य विनोबा भावे यांनी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय? माणिक बंडोजी इंगळे हे त्यांचे पूर्ण नाव. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? राजेंद्र प्रसाद यांनी दिली. श्री गुरुदेव चरखा संघाची स्थापना कोणी केली? तुकडोजी महाराज यांनी केली. ग्राम गीता या ग्रंथाची रचना कोणी केली? तुकडोजी महाराज यांनी केली. गीताई या ग्रंथाची रचना कोणी केली? विनोबा भावे यांनी केली. नागपूर विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय? डेबूजी झिंगरोजी जानोरकर हे संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव. मूळ नाव. संत गाडगेबाबांचा जन्म कुठे झाला आहे? शेंडगाव अमरावती जिल्ह्यातील. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली? संत गाडगेबाबा यांनी बांधली. महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात केव्हा केली? 2001 ला केली. अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी सुरू केले. बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केव्हा केली? 1952 मध्ये केली. भारत जोडो अभियान कोणी सुरू केले? बाबा आमटे यांनी सुरू केले. ज्वाला आणि फुले हे पुस्तक कोणी लिहिले? बाबा आमटे यांनी लिहिले. कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते. कन्येची पानी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आचार्य अत्रे यांचे आहे. लाल बावटा या कलापथकाची स्थापना कोणी केली? अण्णाभाऊ साठे यांनी केली. फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? अण्णाभाऊ साठे हे आहेत. कृष्णाकाठ हे आत्मवृत्त कोणाचे आहे? यशवंतराव चव्हाण यांचे आहे. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक ची स्थापना कोणी केली? वल्लभभाई पटेल यांनी केली. भारताचा मॉन्टेसरी असं कोणाला म्हटले जाते? ताराबाई मोडक यांना म्हटले जाते. कोसबाटच्या टेकडीवरून
या पुस्तकाचे लेखन कोण आहे? अनुताताई वाघ. घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी असे सर्वप्रथम कल्पना कोणी मांडली? M.N. रॉय यांनी मांडली. ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व केव्हा मान्य केले? 1940च्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे. कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? कॅबिनेट मिशन योजना. संविधान सभेत सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन कोणत्या प्रमुख गटांमध्ये केले होते? शीख, मुस्लिम व साधारण. संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? 9 डिसेंबर 1946 ला झाली. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला कोणी बहिष्कार टाकला? मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला एकूण किती सदस्य हजर होते? 207 सदस्य हजर होते. पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती S. फाजल अली हे होते. जगातली पहिली लिखित घटना कोणत्या देशाची आहे? अमेरिका. किती कलमे आहेत? 7 कलमे आहेत. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली? B.N. राव. सर B.N. राव यांची निवड करण्यात आली. भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कालावधी लागला. घटना समितीने भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली? अमेरिका. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? विजयालक्ष्मी पंडित. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? ग.वा. मावळणकर. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? H.C. मुखर्जी. जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका केव्हा मांडली? 13 डिसेंबर 1946 ला. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. संविधान सभा कायदेमंडळ म्हणून कार्य करत असताना तिचे अध्यक्ष कोण होते? G.V. मावळणकर हे होते. संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान केव्हा स्वीकारले? 24 जानेवारी 1950 ला स्वीकारले. भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली. संविधान सभेची बैठक जेव्हा घटना निर्मितीच्या कामासाठी होत असे तेव्हा तिचे अध्यक्ष म्हणून कोण काम करत होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचा राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला गेला? 22 जुलै 1947. संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन केव्हा दिले? 1949. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? M.A. अय्यंगार हे होते. केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण होते? विठ्ठलभाई पटेल हे होते. भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? मोटोरी सत्यनारायण. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. जगातील सर्वात मोठी लिखित घटना कोणत्या देशाची आहे? भारत. भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आले आहे? जर्मनीचे व्हायसरॉय संविधान. जर्मनीचे वायमर संविधान इथून घेण्यात आले आहे. भारताचे संविधान कधी अंमलात आले? 26 जानेवारी 1950 ला. भारताच्या संविधान सभेत एकूण किती महिलांचा समावेश होता? 15. भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? 26 नोव्हेंबर 1949 ला. संविधान सभेचे चिन्ह कोणते होते? हत्ती. भारतीय घटनेचा संरचनात्मक भाग कशावर आधारित आहे? भारतीय शासनाचा कायदा 1935. घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे? दक्षिण आफ्रिका. एकेरी नागरिकत्व हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? ब्रिटिश ची घटना. घटनेचा आत्मा कशाला म्हटले जाते? सरनामा.
संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे? ऑस्ट्रेलिया. भारताच्या घटनेचे वर्णन अर्ध संघराज्य असे कोणी केले आहे? केसी वेअर यांनी केले आहे. संसदीय शासन व्यवस्थेस आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? जबाबदार शासन व्यवस्था किंवा कॅबिनेट शासन व्यवस्था. संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत किती सदस्यांनी घटनेच्या 3 प्रतींवर स्वाक्षरी केल्या? 284 सदस्यांनी केल्या. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? जे.बी. कृपलानी. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा 35 प्रश्न पेज नंबर 35 पर्यंत झालेला आहे. आता आपण 36 पासून बघणार आहोत. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल हे होते. नागरिकत्वावरील तदर्थ समितीचे अध्यक्ष कोण होते? एस वर्धचार्य. संस्थानिकांशी चर्चेसाठी समितीचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू हे होते. भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला होता? 26 जानेवारी 1930. घटनाकर्त्यांनी जगातील किती देशांच्या घटनांचा विचार केला होता? 60. संविधान सभेतील एकमेव दलित महिला कोण होत्या? दाक्षायणी वेलायुधन ह्या होत्या. संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला कोण होत्या? बेगम एजाज रसूल. भारताची घटना जगातील सर्व ज्ञात घटना धुंडाळून तयार करण्यात आलेली आहे. हे मत कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. भारतीय राज्यघटनेतील कायदा करण्याची पद्धत ही कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे? ब्रिटनची घटनामधून घेण्यात आली आहे. भारतीय घटनेतील न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य ही तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? USA मधून घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले आहे? कॅनडा. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे? आयरिशची घटना. कायद्याने प्रस्थापित पद्धत ही तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आली? जपान. न्याय व्यवस्था ही तरतूद कशातून घेण्यात आलेली आहे? भारतीय शासन कायदा 1935. भारताने अमेरिकन अध्यक्ष शासन व्यवस्थेच्या ऐवजी कोणत्या शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे? ब्रिटन प्रमाणे संसदीय शासन व्यवस्था. भारतीय संसद ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे सार्वभौम संस्था नाही. राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कोणते मूलभूत हक्क स्थगित करता येत नाही? कलम 20 व कलम 21. सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? कलम 326. कोणत्या शासन पद्धतीने अधिकारांची विभागणी राष्ट्रीय सरकार आणि प्रादेशिक सरकारे यांच्यामध्ये विभागून देण्यात आलेली असतात? संघराज्यात्मक शासन पद्धती. जगातले पहिले व सर्वात जुने संघराज्य कोणते? USA. भारतीय संघराज्य व्यवस्था ही अमेरिकन मॉडेलवर आधारित नसून ती कोणत्या मॉडेलवर आधारित आहे? कॅनडाच्या मॉडेलवर आधारित आहे. त्याच्यानंतर बघा, घटनेने केंद्र व राज्य यांच्यामधील अधिकारांची विभागणी कोणत्या अनुसूचीमध्ये दिली आहे? 7व्या अनुसूचीमध्ये. समवर्ती सूचीतील विषयांबाबत वर्चस्वाचे अधिकार कोणाला प्राप्त आहेत? केंद्रास. भारताने एकेरी नागरिकत्व पद्धतीचा अवलंब कोणाप्रमाणे केला आहे? कॅनडाप्रमाणे. नागरिकत्व हा विषय घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहे? भाग 2 मध्ये. पंचायती हा विषय घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट केला आहे? भाग 9 मध्ये. सर्वप्रथम कोणत्या देशाच्या घटनेत प्रास्ताविका देण्यात आली होती? अमेरिका. प्रास्ताविकेला घटनेचे ओळखपत्र असे कोणी संबोधले? नानी पालखीवाला.
घटनेची प्रास्ताविका कशावर आधारित आहे? पंडित नेहरू यांच्या उद्देशपत्रावर आधारित आहे. घटनेच्या प्रास्ताविकात कोणत्या प्रकारचा न्याय देण्यात आला आहे? सामाजिक, आर्थिक व राजकीय. भारत हा राज्यांचा संघ असेल असे कोणत्या कलमात नमूद करण्यात आले आहे? कलम 1 मध्ये. घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांची नावे तसेच त्यांचे राज्यक्षेत्रे यांचा उल्लेख घटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला आहे? पहिल्या अनुसूचीमध्ये. भारताचे वर्णन भंजक राज्यांचा अभंजक संघ असे कोणी केले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्य कायद्याने कोणत्या दोन राष्ट्रांची निर्मिती केली गेली? भारत आणि पाकिस्तान. भाषिक तत्वावर स्थापन झालेले पहिले राज्य कोणते? आंध्र प्रदेश. राज्य पुनर्रचना आयोग कधी स्थापन करण्यात आले? 1953 ला. घटनेच्या भाग 2 मध्ये कशाबद्दल तरतुदी आहेत? नागरिकत्व. नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी घटनेच्या कोणत्या कलमात दिलेल्या आहेत? कलम 5 ते 11 मध्ये दिलेल्या आहेत. नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वाविषयक अन्य सर्व बाबींसंबंधी कायद्याने तरतूद करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे? संसदला देण्यात आला आहे. पाकिस्तानातून स्थलांतरितांचे नागरिकत्व घटनेच्या कोणत्या कलमात दिले आहे? कलम 6 मध्ये. भारतीय घटनेच्या कोणत्या भागात मूलभूत हक्क समाविष्ट आहेत? भाग 3 मध्ये. मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहेत? अमेरिका. घटनेतील समानतेचा मूलभूत हक्क कोणत्या कलमात दिलेला आहे? कलम 14 ते 18 मध्ये दिलेला आहे. संपत्तीचा मूलभूत हक्क कोणत्या घटना दुरुस्तीने वगळण्यात आला? 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये वगळण्यात आला. सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी हे घटनेच्या कोणत्या कलमात दिलेले आहे? कलम 16 मध्ये दिले आहे. शिक्षणाचा मूलभूत हक्क घटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट केला आहे? कलम 21A. धर्म स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट आहे? कलम 25 ते 28 मध्ये समाविष्ट आहे. मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? सर्वोच्च न्यायालयामध्ये. भारतीय राज्यघटनेतील कशाला संरक्षण दिले आहे? मूलभूत हक्कांना. भारतीय संविधानाची मूळ संरचना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही हे कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले? केशवानंद भारती खटल्यामध्ये. भारतीय राज्यघटनेत अपराध्यांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कोणत्या अनुच्छेद मध्ये दिलेला आहे? कलम 20 मध्ये. संविधानाचे कोणते कलम हे प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? कलम 21. कोणत्या हक्काचा मूलभूत हक्क हा दर्जा काढून त्याला कायदेशीर हक्काचा दर्जा देण्यात आला आहे? संपत्तीचा हक्क. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? हॅबियस कॉर्पस. मूलभूत हक्कांमध्ये एकूण किती हक्कांचा समावेश होतो? 6. मूळ राज्यघटनेत एकूण किती मूलभूत हक्कांचा समावेश होतो? 7. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहे? कलम 12 ते 35. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करता आली आहे? कलम 17 मध्ये. घटना दुरुस्तीची पद्धत राज्यघटनेच्या कोणत्या भागांमध्ये देण्यात आलेली आहे? भाग 20 मध्ये. घटना दुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. पंचायत राजला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? 73वी घटना दुरुस्ती 1992. नगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटना समितीने प्राप्त झाला? 74वी घटना दुरुस्ती 1992.
कोणत्या घटना दुरुस्तीने संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले? 52वी घटना दुरुस्ती 1985. शिक्षणाच्या हक्काबाबत संविधानातील घटना दुरुस्ती कोणती? 86वी घटना दुरुस्ती 2002. 71वी घटना दुरुस्ती 1992. भारतीय संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली? पहिल्या. पंचायत राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 24 एप्रिल. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पद रिकामे झाल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो? हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. याचं उत्तर काय येईल तुम्ही कमेंट मध्ये सांगा सर्वजण. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. बघा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पद रिकामे असल्यास त्यांचे कर्तव्य कोण बजावतो? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास किती महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे? 6 महिन्याच्या आत. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? लोकसभा व राज्यसभा सदस्य. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्य केलेले एकमेव पंतप्रधान कोण? गुलजारीलाल नंदा. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. राज्याचे प्रथम नागरिक कोण असतात? राज्यपाल. भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? राष्ट्रपती. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवते? पंतप्रधान. देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो? राष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती असली पाहिजे? 35 वर्ष. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? उपराष्ट्रपतीकडे. भारताचे पंतप्रधान राजीनामा कोणास देतात? राष्ट्रपतींना देतात. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? सरन्यायाधीश देतात. भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोणत्या कलमानुसार दिली जाते? कलम 60 नुसार. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? राज्यसभा. राष्ट्रपतींवर महाभियोग कोणत्या कारणावरून लावता येतो? केवळ घटनाभंग. राष्ट्रपती पुनर्नेमणूक किती वेळा पात्र असतात? कितीही वेळा. भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतो? महान्यायवादी. भारताच्या महान्यायवादी यांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. युद्ध आणि शांतता यांविषयीचे सर्व निर्णय कोणाच्या आदेशानुसार ठरतात? राष्ट्रपती. भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्या नागरिकाधिकार प्राप्त नाही? गुणात्मक नागरिकाधिकार प्राप्त नाही. भारताच्या राष्ट्रपतींना कोणता नागरिकाधिकार प्राप्त नाहीये? गुणात्मक नागरिकाधिकार प्राप्त नाहीये. कोणत्या विधेयकाला राष्ट्रपतींना संमती द्यावी लागते? घटना दुरुस्ती विधेयक. बघा मित्रांनो, 40व्या पेजवर आपण पोहोचलेलो. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? लोकसभा उपसभापती. कोणत्या घटना दुरुस्ती विधेयकाने राष्ट्रपतींवर घटना दुरुस्ती विधेयकास मान्यता देण्याचे बंधन घालण्यात आले आहे? 24वी घटना दुरुस्ती 1971. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण? नीलम संजीव रेड्डी. लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा किती असावी लागते? 25 वर्ष. राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा किती पाहिजे? 35 वर्ष. लोकसभेचे पहिले
सभापती कोण? गवा मावळणकर हे होते. राज्यपालाला कोण शपथ देते? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद कोणत्या राज्यातून निवडून जातात? उत्तर प्रदेश. लोकसभेची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 81. संसदेमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात? राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा. सर्वात जास्त कालावधी करिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. पहिल्या महिला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजे कोणते? लोकसभा. कायद्याची निर्मिती कोण करते? कायदेमंडळ. भारताचे सर्वोच्च कायदेमंडळ कोण? संसद. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदती इतकीच म्हणजे किती असते? 6 वर्ष असते. राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो? खुले मतदान. राज्यसभेचे एकूण सदस्य किती? 250. लोकसभेतील सदस्य संख्या किती असते? 545. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतात? लोकसभेचे निर्वाचित सदस्य. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? राज्यसभा. कोणत्या सभागृहात अविश्वास ठराव संमत झाल्यास केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते? लोकसभा. कोणत्या कलमानुसार मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेत जबाबदार असते? कलम 75 नुसार. कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो? राज्यसभा. उपराष्ट्रपती हे पद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले? अमेरिका. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? लोकसभा सभापती. धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडता येते? लोकसभा. राजकीय घडामोडींचे मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष कोण असते? प्रधानमंत्री. भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत? मीरा कुमार. राज्यसभेचे गठन कोणत्या कलमानुसार करण्यात आले आहे? कलम 80 नुसार. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती? 48. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? 25 वर्ष. राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. राज्यसभा किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? कधीच नाही. राज्यसभेचे किती सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? 1/3. राज्यसभेच्या अध्यक्षाचा कालावधी किती असतो? 5 वर्ष. राज्यसभेच्या अध्यक्षाचा कालावधी किती असतो? 5 वर्ष. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? लोकसभेचा सभापती. संयुक्त बैठक कोण बोलवतो? राष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. संसदेचे प्रथम सभागृह कोणते असते? लोकसभा. महाराष्ट्राच्या राज्यसभेतील जागा किती? 19. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? 13 डिसेंबर 2001 ला. शासनाने केलेल्या खर्चाचे हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? लोकलेखा समिती. धनविधेयक कोणत्या कलमाअंतर्गत मांडले जाते? कलम 110. अर्थसंकल्प कोणत्या कलमान्वये मांडण्यात येतो? कलम 112. धनविधेयक फक्त लोकसभेमध्ये प्रस्तुत केला जातो. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. लोकसभा, राज्यसभा आणि संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. आतापर्यंत किती वेळा संयुक्त बैठक बोलवण्यात आलेली आहे? 3 वेळा. संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार बोलविण्यात येते? कलम 108. तारांकित प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? 15 दिवसांचे नोटीस.
विधिमंडळाचे अप्पर हाऊस कोणते? विधान परिषद. किती राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहेत? 6 राज्यात. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? राष्ट्रपती. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? श्री प्रकाश. महाराष्ट्राचे पहिल्या महिला राज्यपाल कोण? विजयालक्ष्मी पंडित. देशातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू, उत्तर प्रदेशच्या होत्या. राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? मुख्य न्यायाधीश. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहणारे व्यक्ती कोण? PC अलेक्झांडर. राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करतो? राज्यपाल करतो. राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू होते? कलम 356 नुसार. राज्य आणीबाणीचा कालावधी किती असतो? 6 महिने. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण? वसंतराव नाईक हे होते. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे होते? नागपूर येथे होते. विधान मंडळाचे कनिष्ठ सभागृह कोणते? विधानसभा. विधान परिषदेवर किती सभासद पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात? 1/12. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? विधानसभा अध्यक्ष यांना असतो. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? उत्तर प्रदेशच्या. घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद करण्यात आली? कलम 165 नुसार. महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? 78 आहे. महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती? 288. महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून किमान कमीत कमी किती अधिवेशन होतात? 3. विधान परिषदेचे उपाध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? विधान परिषद अध्यक्षाकडे देतात. विधान परिषद किती दिवसांनी बरखास्त होते? कधीच नाही. राज्यपाल विधानसभेवर एक अँग्लो इंडियन सदस्य नेमत असे, मात्र हे तरतूद केव्हा रद्द करण्यात आली? 2019 ला. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष आहे? 6 वर्ष. तसंच बघा राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ पण 6 वर्षच आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली? 1862 ला. देशातील अंतिम अपिलाचे न्यायालय कोणते? सर्वोच्च न्यायालय. भारताच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतो? राष्ट्रपती. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ कोण देतात? राज्यपाल. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना शपथ कोण देतात? राष्ट्रपती. निवडणूक अध्यक्ष व सदस्य यांच्या सेवानिवृत्तीचे वय किती? 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्ष. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? राष्ट्रपती यांना आहे. कोणकोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे? छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर येथे आहे. सध्या देशात एकूण किती उच्च न्यायालय अस्तित्वात आहेत? 25. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? कलम 141 नुसार. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार कोणास आहे? सर्वोच्च न्यायालय. न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया कोणती आहे? कॉलेजियम प्रणाली. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय अशी तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली? कलम 214. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसद. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश कोण होत्या? फातिमा बीबी. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय अशी तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे? कलम 214 नुसार. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या
ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसद. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश कोण होत्या? फातिमा बीबी. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश किती झाल्या? एकही नाही. संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक करण्याचा अधिकार कोणाचा आहे? भारतीय न्याय संस्था. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे? राष्ट्रपती. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना करता येते? 7वी घटना दुरुस्ती. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? दिल्ली येथे. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. राष्ट्रीय मतदार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 25 जानेवारी. भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? VS रमादेवी. राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 315 नुसार. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 280. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? सुकुमार सेन. राज्य मतदार दिवस कधी साजरा करण्यात येतो? 1 जुलै. परिसीमन आयोगाची स्थापना प्रथम केव्हा केली होती? 1952 ला. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? कलम 324 नुसार. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1993. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? राष्ट्रपती. पोलीस पाटील प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? गृह मंत्रालय. पोलीस पाटील यांची नेमणूक कोणत्या विभाग करतो? महसूल विभाग. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. नगरपालिकेचा सचिव कोण असतो? मुख्याधिकारी. भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती? मद्रास येथे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? मुंबई येथे. महानगरपालिकाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मनपा आयुक्त. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? राजस्थान. पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? 9वे. नागपूर जिल्ह्यामध्ये कोठे कटक मंडळ अस्तित्वात आहे? कामठी येथे. गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? ग्रामसेवक. पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? पंचायत राज. बघा, आपण शेवटच्या पेजवर आलो आहोत. 45 पेज नंबर आहे. महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? 1 मे 1962. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण? लॉर्ड रिपन. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली? 15 ऑगस्ट 2007 ला. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका कोणत्या समितीची आहे? स्थायी समिती. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याकरिता भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात दुरुस्ती करण्यात आली? भाग 9 कलम 243. पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो? 24 एप्रिलला साजरा केला जातो. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी असतो. वसंतराव नाईक समितीने किती स्तरीय पंचायत राज स्थापनेची शिफारस केली? त्रिस्तरीय. भारतीय राज्यघटनेतील पक्षांतर बंदीशी संबंधित अनुसूची कोणती आहे? 10वी अनुसूची. महाराष्ट्रात स्थानिक प्रशासन संस्थेमध्ये महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आले आहेत? 50% जागा. पंचायत राज पद्धतीत सर्वात जास्त स्तरावर कार्यरत असणारे संस्था कोणती? जिल्हा परिषद. पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे? राज्य सूची.
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचित मध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी आहेत? 11वी अनुसूची. ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी ते जास्तीत जास्त किती असते? कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17. ग्रामसभा कोण आयोजित करतो? सरपंच. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे? 3 स्तरीय. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? नगराध्यक्ष. त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पना कोणत्या समितीने मांडली? बलवंतराय मेहता समिती. अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राजाची संकल्पना मांडली? 2 स्तरीय. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वाला आला? वसंतराव नाईक समिती. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कधी अस्तित्वात आला? 1962 ला. पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? विकेंद्रीकरणावर. पाणी पंचायत या संकल्पनाचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? विलासराव साळुंखे यांना ओळखतो. रोजगार हमी योजनेचा प्रवर्तक कोण आहेत? श्री वि. स. पागे हे आहेत. तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? जिल्हाधिकारी यास आहे. बघा मित्रांनो, आज आपण पेज नंबर 45 पर्यंत PDF पोहोचलेलो आहोत. तरी आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा. आपल्या अन्य मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचू द्या. हा पोलीस भरतीला अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे. धन्यवाद.